आपकी अगली चाल क्या होगी हुजूर? नामदार खान, नामदार खान को खलीता भेजो। मुगल सल्तनत का परचम भिवंडी पे लहरा दो। नामदार खान, मुगल सल्तनत का मुगलिया परचम भिवंडी पे लहराने का फरमान भेज रहा हूं। यह इलाका जल्द से जल्द जीतना है। इस मुहिम के लिए तुम्हें जो भी चाहिए वो सब मिल जाएगा। भिवंडी, भिवंडी आपल्या हातनं गेली। नामदार खानानं भिवंडीवर कब्जा केला राज। नामदार खानाचे घोडे चौलच्या दिशेने निघालेत राजे। मोरोपंत खान जुनी चाल नव्यानं खेळतोय। कोकण जिंकून आपली नाकेबंदी करायची, म्हणूनच भिवंडी नंतर चौल। चाल ही अशी छोटी छोटी गावं, ठाणी ही घेऊन आपला काय फायदा होणार आहे? या चालींमुळे वेळ जातोय आपला। जसवंत सिंह को हमारे सामने हाजिर करो। ही चाल चांगली होती राजे। कसा वाचणार राजा? कसा देणार काटशह? मोरोपंत शत्रूच्या चालीचा रोख राजाच्या दिशेने आहे। राजानंच मार्ग बदलला। म्हणजे शत्रूला पुन्हा नव्या चाली रचाव्या लागतील। समझो, सिवा की रसद टूट गई। उत्तरी कोकण पर हमारा कब्जा। राजे पुन्हा शह। शाहिस्ते खानानं उत्तर कोकण घेऊन रसदेचा मार्ग तोडला। अब क्या करोगे सिवा? रसदेसाठी दुसरा मार्ग तयार करावा लागेल। कोणता मार्ग? तळ कोकण। पहिला वार। दाभोळ। हुजूर, अभी अभी खबर आई है कि सिवा ने दाभोल जीत लिया है। अब आएगा मजा। सिवा के जितने भी रसद के रास्ते हमने बंद करवाए थे, तो वो अपने लिए नए रास्ते खुलवा रहा है।
वैसे दाभोल किसके पास था? जसवंतराव दलवी पालवनकर। शिवा के आने की खबर सुनते ही वो वहां से भाग गया। शिवा की इतनी दहशत, लोग उसके सामने शमशेर तक नहीं उठा रहे हैं। शिवा का ये डर लोगों के दिल से निकालने के लिए हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा। बोलो, क्या किया जाए? सगळ्यात आधी त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करायला हवी। त्यांना हा विश्वास वाटायला हवा की संपूर्ण देशात राज्य करणाऱ्या आलमगीर बादशाची विजयी फौज आपल्या मदतीसाठी हजर आहे। तरच ती लोक शिवाजीच्या विरोधात उभं राहायची हिम्मत करतील। आणि हुजूर, हे सगळं आपल्याला लवकरात लवकर करायला हवं। सोचना पड़ेगा इस शिवा को दबोचने के लिए किस उंगली का इस्तेमाल किया जाए। राणी साहेब, या पंत, आई भवानीच्या कृपेने आणि दाभोळच्या दालभेश्वराच्या कृपेने तळ कोकणात असणारे आणि व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे दाभोळ बंदर आणि आजूबाजूचा सुभा आता स्वराज्यात आला। जी राणी साहेब, खुद्द राजे आघाडीवरती आहेत हे कळताच कित्येक ठाणेदार अंमलदार पळून गेले। मात्र या धामधुमीमध्ये एका माणसाची फार धावाधाव झाली। पालीचा जसवंतराव दळवी। हा तोच जसवंतराव ना, सिद्धी जौहरची जी हुजुरी करणारा? वतनासाठी सूर्यराव सुर्वेसोबत मिळून फौज घेऊन विशाळगडाच्या पायथ्याशी मोर्चे बांधणी करणारा? हो, हाच तो। मात्र आता राजांच्या भीतीने थेट शृंगारपुराला पळाला, या सुर्वेच्या आश्रयाला। बरं राणी साहेब, राजांनी तिथून रयतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि इतर खर्चासाठी काही मौल्यवान चीजवस्तू आणि जिन्सा पाठवल्यात, त्याची ही नोंद। औरंगाबादी रेशीम, सुती कापड, तंबू राहुट्यांसाठी लागणारे कापड, बफ्ता हे सगळं जिन्नस खान्यात रवाना करा। कापूर, डिंक, शिसे, पारा आणि विष उतरवण्याचे औषध सगळं शहदखान्यात पाठवा। नारळ, सुपारी, मसाल्याचे पदार्थ, साखर, खोबरं या सगळ्या चीजवस्तू मुतपाकखान्यात पाठवून द्या। दारुगोळा अंबरखान्यात पाठवा। सगळी शस्त्र शस्त्रागारात पाठवून द्या। आणि हो, रुपे, मोती, सोनं हे सगळं जवाहीरखान्यात जमा करा। जी राणी साहेब। आणि ज्या गडांवर रसदीची गरज आहे ती पाहून तिथे रसद पाठवण्याची ही व्यवस्था करा। जी राणी साहेब। पंत, राजे दाभोळमध्येच आहेत की? नाही राणी साहेब, दाभोळच्या बांधणीसाठी हजारांची फौज मागे ठेवून राजेंची घोडी चौखूर उधळली चिपळूणच्या दिशेनं। आणि कोणताही विरोध न होता चिपळूण सुद्धा स्वराज्यात आलं। राणी साहेब, आऊसाहेब कुठे आहेत? काय झालंय? बहिर्जी, काय झालंय? लय वंगाळ खबर आहे। कान्होजीराव जेथे गेले कान्होजी काका, तुम्ही गेलात, स्वराज्याच्या पिंडीवरचं फूल गेलं। आमच्या महाराज साहेबांनी संकल्पिलेलं स्वराज्याचं स्वप्न आमच्या हातून पूर्ण व्हावं म्हणून कर्नाटकातून जी मुत्सद्दी मंडळी त्यांनी आमच्या मदतीला पाठवली होती त्यात तुम्ही महत्वाचे।
तुम्ही आलात आणि एक आधार मिळाला. स्वराज्याच्या पंखांना बळ मिळालं. 12 मावळ भगव्याखाली स्वराज्यासाठी उभा केलात. स्वराज्याचा रणयज्ञ धगधगता ठेवलात. अफजल खानाच्या आक्रमणाच्या वेळी स्वराज्य की वतन हा प्रश्न उभा ठाकला तेव्हा हसत हसत वतनावर पाणी सोडलं तुम्ही. पावनखिंडीत बांदलांनी गाजवलेल्या अफाट पराक्रमानंतर स्वराज्याच्या तलवारीचं पहिलं पान हा बहुमान पिढ्यानपिढ्यांचं वैर विसरून विना तक्रार बांदलांना दिलात. कान्होजी काका, तुम्ही स्वराज्याचे शिलेदार नव्हतात, स्वराज्य निष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक होतात. स्वराज्य रांगत असताना, दुडूदुडू धावत असताना वडिलकीच्या नात्यानं बोट धरलं आणि आता गगनात भरारी घेण्याची वेळ आली तर आम्हाला सोडून गेलात. कान्होजी काका, तुमच्या जाण्यानं स्वराज्याचा आधारवड कोसळला. फार फार मोठं नुकसान झालं आमचं, या स्वराज्याचं. जगदंब. सिवा बहुत चालाक और जाबाज खिलाड़ी है. उससे जंग में जीतना बहुत मुश्किल है. सुना है यहाँ के लोग सिवा को बहुत मानते हैं, उस पे भरोसा करते हैं. यहां तक कि हंसते हंसते उस पे जान तक निछावर करने को तैयार हो जाते हैं. तो ये है सिवा की असली ताकत. अगर हमें सिवा को कमजोर करना है तो इन लोगों को सिवा के खिलाफ करना होगा. पर यह कैसे होगा हुजूर? होगा. बस अपने कान और आंख खुले रखो. कोई परेशान दिखे तो उसे सुनो, उस पे नजर रखो. अगर उसके दिल में जरा से भी खोट नजर आती है तो उसमें गद्दारी का बीज डालो. लड़ते लड़ते जंग में वक्त बहुत जाया होता है और नुकसान भी होता है, लेकिन गद्दारी एक ऐसा बीज है जिससे जंग भी आसान हो जाती है और नुकसान भी कम होता है. सुना है सिवा के सरदार का इंतकाल हुआ है, कान्होजी जेधे. अब कान्होजी के बेटों पे ध्यान दो. ये दोनों बेटे खूंखार सिपाही हैं. इन्हें सिवा की ताकत मत बनने देना. अगर ये सिवा से गद्दारी करेंगे तो हमारा दुगना फायदा होगा. एक तो हमारी ताकत बढ़ेगी और सिवा कमजोर होगा. ढूंढो ऐसे लोगों को. सिवा के हीरे हमारी फौज में चमकने चाहिए, तब पाएगा असली मजा. बहिरजी, तुमच्या मनाची घालमेल आम्ही जाणतो. एकदा बुरुज ढासळला की आजूबाजूची तटबंदी ढासळण्यास वेळ लागत नाही. काय खबर? वक्त लय बाका आलाय. एवढी साल कान्होजी जेधनमुळे स्वराज्यात आलेलं रोहिड खोऱ्यातील आणि गुंजन मावळ्यातील देशपांडे आणि देशमुख भितरू झाले. स्वराज्याशी बेईमानी करून खानाच्या छावणीत गेले. जगदंब. आणखी कोण कोण गेलं खानाकडे? कृष्णाजी काळभोर, बाबाजीराव हसबनीस, माहुली किल्ल्याचे किल्लेदार सबनीस नारोजी पंडित, ही आपली लोक खानाकडे गेली. ही आपली माणसं? फितुरास आपलं कसं म्हणायचं बहिरजी? कान्होजीरावांच्या जाण्यानं दौलतीचं भलं मोठं नुकसान झालं आहे. एक मोठं छत्रच गेलं. कान्होजीराव म्हणजे स्वराज्याच्या सल्ला मसलतीचं ठाणं.
मुघलांच्या आणि विजापूरच्या दौलतीस आणि वतनदारीस भुलून जाणाऱ्या कित्येक कुलवंत मराठ्यांना कान्होजीरावांनी फितुरीपासून रोखलं, स्वराज्यात येण्यास प्रवृत्त केलं. दौलतीसाठी नव्या दमाची फौज उभी केली. कान्होजीरावांच्या जाण्यानं फंद फितुरी होईल याचा आम्हास अंदाज होता. परंतु असंच होत राहिलं तर हेर गर्दीत शहाणे हरवू लागतील बहिर्जी. मग स्वराज्याचं काय होणार? मग आऊसाहेब, आता काय करायचं? पुढचा मनसुबा काय? तुमचे चलाख खबरगीर दौडते ठेवा. संधी साधून फितुरांच्या डेऱ्यात पेरून ठेवा. योग्य वेळ येईल तेव्हा फितुरा समज द्या की वतनाच्या लोभापायी सत्व आणि स्वत्व विसरणं म्हणजे मातेच्या दुधाशी प्रतारणा करणं होईल. गोड बोलून त्यांचं मन वळवा. त्यांना आपलंसं करा. जे परत येतील ते आपले, न येतील त्यांचा मुलायजा होणार नाही अशी त्यांना ताकीद द्या. आऊसाहेब, हे नामे आहे. मी माझे चालाक मावले छावणीत पेरतो आणि वग बघून मसलती करतो. फितुरी करणाऱ्या माना स्वराज्याकडे झुकल्या तर ठीक, नाहीतर त्या माना धडा वेगळ्या करण्याचं बळ आपल्या हरेक पावळ्याच्या मनगटात आहे. बहिर्जी, तुम्ही तुमचे चलाख चिवट हेर खानाच्या डेऱ्यात आणि लाल महलात पेरा. तिथली प्रत्येक खबर आम्हाला समजली पाहिजे. जी आऊसाहेब. आइए आइए. हुजूर, ये है माउली किले के सबनीस नारोजी पंडित. आइए आइए नारोजी पंडित, आइए. आप ही का इंतजार था. हुजूर, ये हमारे साथ आना चाहते हैं. बिल्कुल बिल्कुल. मुगल सल्तनत आपकी हर चाहत को पूरा करेगी. नारोजी पंडित, आज से आप हमारे हो गए तो आपकी हिफाजत का जिम्मा भी हमारा. लीजिए नारोजी पंडित, लीजिए. आप इसी तरह मुगल सल्तनत का साथ दीजिए, हम आपको मालामाल कर देंगे. लीजिए. अब इसकी मदद से माहौली किले पे कब्जा कर लो. इसी तरह सिवा के एक एक किले को हम अपने कब्जे में कर लेंगे और उसके बाद एक दिन हम सिवा को आखिरी शह देंगे और तभी मात भी होगी. खेल खत्म. राजा, एक खबर आहे. संभाजी कावजी कोंडाळकर मौजे मालकरच्या ठाणेदाराच्या लोभानं खानाला जाऊन मिळाले आहे. ती काय? संभाजी कावजी कोंढाळकर? संभाजी कावजी, तुम्ही आमचे विश्वासू, अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळचे आमचे अंगरक्षक, स्वराज्याचे खंदे शिलेदार. काय केलं? अफजल खानाचं मुंडकं धडा वेगळं करणारे तुम्ही तुमचं इमान स्वराज्यापासून वेगळं करून बसला. उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारे बलदंड तुम्ही
तुम्ही तुमची मान शाहिस्ते खानासमोर तुकवायला तयार झालात. दुर्दैव. ही अशी विश्वासातली माणसं छोट्या मोठ्या लोभापायी फितुरी करणार असतील तर मग बाहेरच्या शत्रूची गरज ती काय?